विशाळगडवर आज अजित पवारांनी भेट घेतलेली आहे। आपण जर बघितलं तर काय सांगाल दादा, आज विशाळगडचा प्रश्न मोठा बनलेला आहे, काय सांगा? विशाळगडच्या प्रश्नावर आज मी सकाळीच पत्रकार परिषद घेतली। जी झालेली घटना आहे त्याचं समर्थन कोणीच करणार नाही, पण महाराष्ट्रात जे गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण आहे ते निघालं पाहिजे या भूमिकेशी आम्ही सगळेजण एकरूप आहोत। आणि मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं अभिनंदन करेन की त्यांनी प्रतापगडाबरोबरच आज विशाळगडचं सुद्धा अतिक्रमण मुक्त करण्यासाठीचा जो आदेश दिला त्याची अंमलबजावणी झाली आणि शिवभक्तांच्या मध्ये त्याच्या बाबतीतला आनंद आहे। पण जो झालेला प्रसंग आहे या बाबतीत बाकी निश्चितपणे आम्ही त्याचं समर्थन करत नाही। विजय वडेट्टीवार असं म्हणतात की महायुतीने जाणून बुजून केलेला कट आहे देवेंद्र फडणवीसांचा। विरोधक हे असंच करत राहतील, त्यांना वोट बँक पॉलिटिक्स करायचं आहे, त्यांना मताच्या आधारावर या ठिकाणी कुणाची तरी मतं जपायची आहेत, वस्तुस्थिती बघून ते कधीही या ठिकाणी बोलणार नाहीत। निव्वळ मताचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीची स्टेटमेंट्स केली जातात। आज सद्भावना रॅली काढण्यात आली होती, काय सांगाल कोल्हापुरात? आज नाही, सद्भावना ही राहिलीच पाहिजे, सगळ्याच समाजांनी एकत्रपणे गुन्ह्या गोविंदानं नांदलं पाहिजे, समाजातला एकोपा राहिला पाहिजे। पण रॅली काढण्यापेक्षा खऱ्या अर्थानं समाजातल्या सगळ्या घटकांनी एकत्र बसून आपल्यात मंथन करून अशा पद्धतीची कटुता कधी निर्माण होणे याच्यासाठीचा सगळ्यांनी एकत्रपणे प्रयत्न केला पाहिजे। इम्तियाज जलील उद्या मोर्चा काढणार आहेत, काय सांगाल? इम्तियाज जलील हे निव्वळ राजकारण करण्यासाठी म्हणून इथं येत आहेत, त्यांना ह्या घटनेची काही देणं घेणं नाही। याच्या पूर्वी इतक्या वेळा घटना काही घडल्या असतील महाराष्ट्रामध्ये, ते कधीही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेले नाहीत। या निमित्तानं फक्त हिंदू मुस्लिम भेदभाव आणि दरी वाढावी आणि त्यातनं त्यांची राजकीय पोळी भाजली जावी एवढाच त्याच्यामधले त्यांचा स्वार्थ आहे। इम्तियाज जलीलांनी आज खऱ्या अर्थानं शाहू महाराजांचा अवमान केला। जे 2-2 मिनिटाला काँग्रेसवाले म्हणत होते की शाहू महाराजांचा अवमान झाला, गादीचा अवमान झाला, आज काँग्रेसवाले गप आहेत। फक्त एका समाजाचं मतदान घेण्यासाठी खऱ्या अर्थानं काँग्रेसनं स्वतःच्या तोंडाला पट्टी बांधलेली आहे। जी वस्तुस्थिती आहे ते सोडून बाकीच्याच गोष्टींवर ते या ठिकाणी आक्रमकपणे पवित्रा घेतात। कोल्हापूर जिल्ह्यातील शांतता कशी राहील, कसं सांगा? कार्यक्रम आपण जर बघितलं तर धैर्यशील मानेने अशी टीका केली आहे की राज्यातील व देशातील नागरिकांनी एकत्रितपणे राहावं, सखोला निर्माण झाला पाहिजे। त्यामुळं कॅमेरा निखिल मिसाचं मी साईनाथ जाधव, TV 9 मध्ये इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।